नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या कमेंट्समध्ये बऱ्याच ताईंनी रिक्वेस्ट केलेला व्हिडिओ आहे. त्यांच्या रिक्वेस्टवरनं आपण हा व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरेचदा बॅकग्राऊंडमध्ये मी जेव्हा व्हॉईस देते त्याच्यामध्ये मी टिप्स अँड ट्रिक्स सांगत असते, मेकिंग आणि सेलिंग कॉस्ट सांगत असते. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. ज्या बेसिक चुका आपल्या ज्वेलरीमध्ये होतात त्या होऊ नयेत यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हेही मी त्यात सांगते. आणि आपण हे जे सगळं दागिने बनवतोय तर ह्या दागिन्यांचं रॉ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठल्याही प्रकारचं रॉ मटेरियलसाठी कॅटलॉग आहे आपला, स्टँडर्ड कॅटलॉग. तर चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला आपल्याकडे मिळेल. आणि त्यासाठी खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्हाला मेसेज किंवा फोन तुम्ही करू शकता. पुण्यामध्ये हा आपला व्हिडिओ आपण बनवतोय. तर पुण्यातून सगळीकडे आपण रॉ मटेरियल सेल करतो आणि ही ज्वेलरी दाखवली आहे ती सुद्धा सेलिंगसाठी उपलब्ध आहे. तर आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ तर चॅनल जो आहे प्रतिभा आर्ट्स त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक हाईप म्हणून बटन आहे त्यालाही तुम्ही सपोर्ट करू शकता. कमेंट्स जिथे आपण देतो कमेंटच्या शेजारी स्वॅप केलं की एक डॉट येतो, तिथं हाईप असतं, जेणेकरून आपला व्हिडिओ व्ह्युअर्सपर्यंत वर येतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तर तुम्ही खूप प्रेम देताय, असाच प्रेम आणि सपोर्ट देत राहा. लाईक, कमेंट नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्यांना अजून ह्या व्हिडिओचा लाभ घेता येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आता आपण नथ बनवायला ऍक्च्युली सुरुवात करणार आहोत. तर ही नाकाची नथ आहे. एडी स्टोन पासून आपण ही बनवतो. काळी नथ बनवतो. संक्रांत स्पेशल आहे म्हणून काळे क्रिस्टल आपण वापरले 4 mm चे. तसेच पांढरे क्रिस्टल आहे 4 mm चे. आता माझ्या हातात दिसत आहेत ते बॉल पिन्स आहेत. बॉल पिन्स मधून आपल्याला कट करावे लागतात आणि मग आपण ते वापरू शकतो. कुंदन बांधण्याच्या 3 पद्धती आहेत, त्यापैकी ही एक पद्धत आहे. पारंपरिक नथी बनवताना आपण ही वापरतो. दुसरी एक वायर रॅपिंग आहे आणि तिसरी डायरेक्ट बॉलपिन पासून जागेवर ही नथ बांधतात. ही पारंपरिक प्रकारातली नथ आपण करतोय. इथे आपण एकूण 8 ते 9 क्रिस्टल्स यूज करतो. हे जो काही आपण एडी स्टोन घेतला तो चांगल्या प्रतीचा आहे. आपल्याकडे सेलिंगसाठी हे सगळं मटेरियल तुम्हाला मिळून जाईल. प्रतिभा स्मार्ट म्हणून आपला जो कॅटलॉग आहे त्याच्यात तुम्हाला हे सगळं मिळेल. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, त्या सगळं मटेरियल मिळून जाईल. आता आपण एकूण 3 बॉल पिन्स आतमध्ये घातल्यात. एका होलमध्ये 2 आणि दुसऱ्या होलमध्ये 1 असं घालून आपण चिमटीने 3 वेळा इथे फिरवून घेतलंय आणि पकडीने परत 3 वेळा आपण फिरवतो. हे हलक्या हाताने करा, कारण ह्याच्या ज्या तारा असतात त्या कधी कधी खूप जोर लावला की कट होऊ शकतात आणि व्यवस्थित तीळ बसल्यानंतरच आपल्याला या तारा कट करायच्या. कट करताना कुंदनच्या बाहेर जेवढी तार येते तेवढी आपल्याला कट करायची आहे. अगदी जवळ नेऊन कट करू नका. कधी कधी तारा कापल्यानंतर सुद्धा जे आपण क्रिस्टल लावतो ते सुटून येतात हातात. तर ते थोडंसं लक्ष ठेवा. आता ह्यासाठी आपण पहिला कुंदन बांधण्यापासूनच सुरुवात करायची. नथ कुठलीही बनवताना कुंदन बांधायचा पहिला. कुठल्याही प्रकारे तुम्ही बांधा, पण जागेवर करू नका. आधी कुंदन बांधून प्रिपेअर केला म्हणजे त्याचं फिनिशिंग खूप छान येतं. आता अशा प्रकारे एका होलमध्ये 2, दुसऱ्या होलमध्ये 1 असं आपण पहिले 3 घातले. आता त्याच्या पुढचे आपल्याला 2 होल्स घ्यायचे. एका होलमध्ये 2 आणि त्याच्या खालच्या होलमध्ये 1 असं आपण 3 एकत्र घेऊन सेम प्रकाराने बांधणार आहोत. आधी चिमटीने 3 वेळा आणि मग पकडीने 3 ते 4 वेळा. राहिलेली तार आपण कट करून द्यायची. असे आपण दोन्हीकडे क्रिस्टल्स लावून घेतले. हे बघा. आता आपण खाली फक्त 2 क्रिस्टलची जागा आहे तिथे 2च घालणार आहोत. इथे थोडीशी एक टिप तुम्हाला देते. एका होलमध्ये
2 बॉल पिन्स कधी घालायच्या नाही. त्या गोल गोल फिरत राहतात, ते कधीच लॉक होत नाहीत. त्यामुळे 2 वेगवेगळ्या होल्समध्ये आपल्याला हे क्रिस्टल्स किंवा बॉल पिन टाकायचे. आता आपण इथे बेस तार म्हणून 24 गेजची तार वापरतोय, 24 गेजची. 24, 26 या तारा नाकाच्या नथीसाठी यूज केल्या जातात. आता तारेचा साधारण 5.5 इंचचा तुकडा आपण कापून घेतलाय, तो सरळ केलाय बऱ्यापैकी आणि त्याचे 2 आपल्याला विभाग करून घ्यायचे आहेत. एक जो पार्ट आहे तो मोठा असतो, तो नाकाच्या आतून आपल्याला जाणार आहे आणि दुसरा जो पार्ट असतो त्याला आपल्याला नथ बांधायची आहे, म्हणजे बेस असणार आहे. जो बांधायचा भाग आहे तो छोटा असतो आणि जे नाकातनं घालायचा भाग आहे तो नेहमी थोडासा मोठा घ्यायचा. आता आपण तार घातल्यानंतर आधीच्या ज्या तारा आपण मोकळ्या ठेवल्या होत्या बॉलपिन्सच्या, त्या सगळ्या दाबून घेतोय. कुठेही हाताला लागल्या नाही पाहिजे, टोचल्या नाही पाहिजे, कारण या तारा खूप शार्प असतात. सो पकडीने हलक्या हाताने आपण या सगळ्या दाबून घ्यायच्या. बऱ्याच ठिकाणी हा कुंदन वरच्या बाजूला सुद्धा लावला जातो, नुसता ठेवला जातो म्हणजे आणि मग बांधला जातो. तर तसं न करता शक्यतो प्रयत्न करा की आरपार हा कुंदन जाईल, जेणेकरून ती नथ लॉंग लास्टिंग हलत नाही आणि घट्ट बसते. आता नथीला रॅपिंग करताना आपली नेहमीची 0.3 वापरायची नाही. ती शिकण्यासाठी ठीक आहे 0.3 जो बंडल मिळतो गोलवाला. तर ती शिकण्यासाठी ठीक आहे. सुरुवातीला बिगिनर्स लेवल आपल्याला त्याच्यावरच नथी शिकायच्या असतात. पण जेव्हा तुम्ही सेलिंगसाठी नथ करता किंवा एडी स्टोनच्या अशा चांगल्या प्रतीच्या नथीच्या किमतीला विक्रीला सुद्धा जास्त असतात. किंमत जास्त असते. अशा वेळी आपण 30 गेजची मायक्रोप्लेटेड तार इथं वापरतोय. 30 गेजची मायक्रोप्लेटेड वायर आहे ही आणि ह्याचं साधारण 1 फुटाचा तुकडा मी कापून घेतलाय बंडलमधून. ती पातळ असते. सगळ्यात पातळ तार आपल्या किटमधली. तर ही तार आपण वरच्या बाजूला 2 ठिकाणी गुंडाळली बेस तारेला आणि खाली आपण एक क्रिस्टल आणि बेस तार म्हणजे 24 गेजची तार एकत्र गुंडाळतो. जेणेकरून आपलं हे जे कुंदन आहे अजिबात तारेवरून हलत नाही आणि पूर्णपणे घट्ट बसतं. तर हे झाल्यानंतर आता आपण खालचा पाठ करायला सुरुवात करायची. नथ बनवताना एक लक्षात घ्या, कुठलीही करा ब्रेसची किंवा नाकाची, उतरत्या भाजणीने ही नथ बनली जाते. म्हणजे सगळ्यात मोठा जो कुंदन असतो त्याची साईज सगळ्यात मोठी असते, त्याच्यानंतर मीडियम, त्याच्यानंतर छोटा, त्याच्यानंतर घुंगरी सगळ्यात लहान. तर अशी वजनाने हलकी हलकी नथ आपण खालपर्यंत करत यायची आहे. प्रेस नथीमध्ये हे खूप मॅटर करतं, कारण प्रेस नथी जर खाली तुम्ही मोठं कुंदन लावलात तर ते हमखास गळून पडतात. त्यामुळे वर मोठा आणि खाली मग छोटे छोटे असे त्याची एक ठेवण आहे पारंपरिक नथींची. तशाच प्रकारे आपण ही नथ बनवतो. आता याखाली आपल्याला एक फूल तयार करून घ्यायचंय. आता काळी नथ असल्यामुळे परत आपण इथे काळेच क्रिस्टल वापरतोय. आता या ठिकाणी आपण एक फूल करणार आहोत. त्या फुलासाठी आपण 6 क्रिस्टल इथे आतमध्ये घातलेत. 4 mm चे क्रिस्टल आहेत ते. जागेवर दोनदा ट्विस्ट केलंय आणि आपण हे फूल इथे बसवणार आहोत. तर ह्याच्या आतमध्ये तुम्हाला हवा तो रंग तुम्ही घालू शकता. आपण इथे ह्याच्यासाठी मॅच व्हायला म्हणून पांढऱ्या रंगाचा क्रिस्टल वापरणार आहोत. मी इथे काळा एडी स्टोन घालायचा प्रयत्न केला, पण तो काही त्याच्यात बसत नाहीये. यासाठी अजून एक क्रिस्टल गरजेचा होता, पण अजून 7 जर मी क्रिस्टल टाकले तर काय होतं सांगते, फुलाचा आकार बदलतो. ते जागेवर घट्ट बसणार नाही, म्हणून मी तो रिमूव्ह केला आणि त्याच्यावर रॅपिंग तारेमधून मी एक क्रिस्टल घातलाय. आता ह्यावर आपल्याला स्टार बनवायचा आहे. व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे 2 मोती पहिले घ्यायचे, 2 क्रिस्टल्स. 2 क्रिस्टल्स वरून मी तार घेतलीये. नंतर एक मागचा सोडायचा, एक पुढचा घ्यायचा. असं करत करत आपल्याला हा स्टार कंप्लीट करायचा. जेव्हा कुंदन आणि फुलाच्या मध्ये ही तार जाईल त्यावेळेला तिथे आपण एक लॉरियल्स किंवा आपण ज्याला घुंगरी म्हणतो ते तिथे जागेवर लावायचं. हे का लावण्याची गरज असते? ही ट्रिक आहे. कधी कधी या नथीमध्ये गॅप दिसून येतो. जेव्हा ही नथ तिरकी होते, सी शेप मध्ये होते, तेव्हा इथे एक गॅप येतो. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर त्याच्यामध्ये अजून पण मी एक ऍडिशन केलेलं आहे. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेल. अजून काय करता येईल आपल्याला? सध्या तरी मी इथे पांढऱ्या रंगाचा क्रिस्टल घेतलाय, 4 mm चा. बॉलपिन मध्ये तो घातलाय, त्याचा लॉरियल्स बनवलाय आणि मी तिथे रॅपिंग तारेमध्ये घालते. म्हणजे फूल आणि कुंदनच्या मध्ये जी गॅप आहे ती भरून येईल. शिवाय तो
थोडासा बाहेर येतो, तो लटकताना छान दिसतो. आणि अशा प्रकारे पुढचं फूल आपल्याला बांधून घ्यायचं. जर आपण इथे 4 क्रिस्टल घातले तर चौकोन होतो, तो पण नथीला ओके आहे. आणि आपण इथे आता 6 घातलेत म्हणून इथे फूल तयार झालं. आपण नाकाची नथ बनवतोय म्हणजे नाकातून घालायची पिअर्सिंग नथ आहे ही. त्यामुळे या ठिकाणी आपलं जी रॅपिंग वायर आहे त्याचं काम संपलं. बेस तारेला, बेस तार म्हणजे 24 गेटची जी मधली तार आहे ती. इथे आपण दोनदा फिरवून घ्यायचं आणि ही तार जी आहे ती आपल्याला कट करून टाकायची. याचं काम आता ह्याच्यापुढे काही नाहीये. कट करताना शार्प कटिंग करायची. शार्प कटिंग म्हणजे अगदी टोकापासून कट करायचं. आपला जर हात त्या नथीवर फिरला तर कुठेही आपल्याला टोचलं नाही पाहिजे इथपर्यंत आपण कटिंग करायचं. कसं आहे आपल्याला जर टोचलं तर कस्टमरला पण ते टोचतं आणि तिथे त्रास होतो. मग दागिना घालायला नकोसं वाटता कामा नये म्हणून आपण या ठिकाणी हे बंद करून घेतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेकिंग प्राइस आणि सेलिंग प्राइस ह्याची आपण सांगणार आहोत. आणि अशा नथींसाठी अजून काय काळजी घेतली पाहिजे तेही मी सांगणार आहे. तो त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. थोडासा लेंदी व्हिडिओ आहे. पण ज्यांना नथ शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट व्हिडिओ आहे. आतापर्यंत जेवढ्या काही नथींचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत त्याच्यामधला हा जास्तीत जास्त डिटेलमध्ये दाखवायचा आणि सांगायचा मी प्रयत्न केलाय. इथे आता आपण खाली एक क्रिस्टल घातलाय, परत काळ्या रंगाचा, कारण काळी नथ आहे. आणि 3 लॉरियल्स लावणार आहे. लॉरियल्स किंवा घुंगरी नथीला कायम खाली असतात. जर तुम्ही झुमका लावला तर लॉरियल्स लावू नका. लॉरियल्स लावले तर झुमका लावायचा नाही. असं आहे पुढं. आणि किती लावायचे तर 2 कमीत कमी आणि 4 जास्तीत जास्त. आता आपण इथे 3 लावतोय. एक पांढरा आणि 2 काळे. आता इथे परत आपण त्याच्या लॉरियल्स करतोय आणि बेस जी तार आहे त्याच्यातून आपण हे सगळं आतमध्ये घालून घेणार आहोत. तिन्ही ज्या घुंगरी आहेत त्या आपण आतमध्ये घालायच्या आहेत. आणि घातल्यानंतर जेव्हा आपण नथ फायनल करतो तेव्हा ग्रॅव्हिटीच्या दिशेने म्हणजे खाली जमिनीच्या दिशेने नथ उलटी पकडायची. म्हणजे सगळं जे काही आपण आतापर्यंत बेस तारेत घातलंय ते एकावर एक पडतं आणि आपल्याला किती तार गुंडाळायची याचा अंदाज येतो. कुठेही गॅप राहत नाही. नाहीतर काय होतं की नथ जेव्हा आपण सरळ किंवा उभी धरतो तेव्हा त्याच्यामध्ये बीड्समध्ये घुंगरीमध्ये गॅप दिसून येतो. तर ती गॅप दिसू नये यासाठी तुम्ही बघू शकत असाल मी खाली धरली आहे, उलटी नथ धरली आहे. आता ह्याच्या पुढे राहिलेली तार आपल्याला कट करायची. किती कट करायची तर 1 करंगळी म्हणजे एका लूपचं माप. तर आपण 2 करंगळ्या पुढे घेतल्यात आणि हे जुनी माप आहेत आमची. मी हातावर, पेरावर, बोटावर अशी मी मापं सांगत असते. कारण नेहमीच आपण पट्टी घेऊन बसत नाही. बोट किंवा हात नेहमी आपल्याकडे असतात. तेव्हा तशी मापं सांगते मी. 2 करंगळ्या आपण सोडून बाकीची तार कट केली आहे. राउंड नोज पकड तुमच्याकडे असेल तर ती वापरा. त्याने छान गोल होते. जर ती नसेल तर तुमच्याकडची सरळ कुठलीही रिफिल घ्या. रिफिलने तुम्ही गुंडाळू शकता. तार पातळ आहे. लगेच ती टर्न होते. त्यामुळे माझ्याकडे पकडच नाहीये म्हणून चांगली नथ बनवू शकत नाही असं नाहीये. महागातल्या महागात पकड घेऊन चांगल्या दागिने बनत नाहीत. बेसिक पकड घेऊनच चांगले हे बनतात. माझ्याकडे आत्ता जर तुम्ही त्या पकडी बघत असाल तर फ्लॅट नोज पकडी जवळजवळ गेली 10 वर्ष माझ्याकडे आहे. आणि तीच अजूनही यूज करते. त्याच्यावर माझा हात बसलाय. त्यामुळे पकडीचा काही विषय नाही. 40 रुपयाचे पकड पण तेच काम देते. सो आता आपण हे शेप घेऊन घ्यायचं. नवीन करणाऱ्यांना इथे एक खूप महत्त्वाची सूचना आहे की तयार केलेली नथ तुमच्या डाव्या नाकात तुम्हाला घालायची आहे. डाव्या नाकाचे जे शेप घेऊन जा आणि त्याप्रमाणे उजवीकडनं डावीकडे वळणारी अशी आपल्याला नथ बनवायची आहे. बरेचदा ही नथ उलट्या नाकात बनली जाते. कारण तुम्ही मला बघता ते मिरर वर्कमध्ये दिसतं हे सगळं काम. म्हणून ती काळजी घ्या. आपल्याला डाव्या नाकाच्या आतमध्ये जाणारी नथ ही बनवायची आहे. आता आपण खाली जो होल केला तर तो आडवा करून घेतलाय आणि इथून जो दांडा गेलाय तो पण नको तेवढा कट केला आणि बाजूचा आपण शेवटी जी आहे ती थोडीशी बाजू आपण बाहेरच्या बाजूने वळवून घेतली. शिवाय तिथं थोडंसं बोथट केलंय. म्हणजे नाकाच्या छिद्राच्या आत जेव्हा ते जाईल तार तेव्हा ती शार्प लागणार नाही. थोडीशी घासून घ्यायची, बोथट करायची. अशा प्रकारे आपली ही नथ तयार झाली. आता आपण नथ फिनिशिंगकडे आलोय. जसं तुम्हाला मी पहिलं म्हटलं होतं. आपण इथे अजून एक लॉरियल ऍड करतोय काळ्या रंगाचा. ज्याची काय गरज आहे कारण आता हा सी शेप मध्ये वळलाय आणि सी शेप मध्ये वळल्यामुळे
परत तिथे थोडीशी गॅप दिसते आणि इथे तुम्हाला कलरफुल नथ असेल तर लाल, हिरवा, सेंद्रिय असे वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्ही खेळू शकता. पण काळ्या पांढऱ्याचंच आपल्याला हे काम करायचं आहे म्हणून आपण इथे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचाच क्रिस्टल वापरतो. ठीक आहे. आता ही फायनल आणि फिनिश नथ छान झाली आहे. त्याची मेकिंग कॉस्ट केली तर साधारण आपली 100 ते 150 रुपयापर्यंत मेकिंग कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट केली तर ₹450 आपण ही सेल करतोय. एवढी त्याच्यामध्ये मेकिंग कॉस्ट कशासाठी? कारण ही बनवायला खूप वेळ लागतो. नथ हा दागिना असा आहे ना, जो बोटभरच आहे पण चेहऱ्याचं एकदम फुलवतो आहे. तर याच्या श्रमाची किंमत आहे म्हणून ह्याची किंमत आहे ₹450 आणि तो कुठेही टोचू नये, छान बसावी नथ हे पण गरजेचं आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात या कालीनतीचा यासाठी धन्यवाद. श्री स्वामी.